छत्रपती शिवाजी महाराजांच्या 325व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित राहून महाराजांना आदरांजली वाहिली। रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याचं पवित्र स्थान आहे। रायगडावर येणं हे माझ्यासाठी सौभाग्य असून या पवित्र स्थानी येऊन मी भारावून गेलो अशी भावना शाह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। तसंच त्यांनी शिवचरित्र देशातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिकलं पाहिजे असं आवाहन केलं। अमित शाह यांनी बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि कार्य हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे। भावी पिढ्यांना स्वराज्य, नेतृत्व आणि राष्ट्रभक्ती याची जाणीव व्हावी यासाठी शिवचरित्र शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणं गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 12व्या वर्षी स्वराज्याचा मंत्र दिला। त्यांचं धैर्य, युद्धनीती आणि प्रशासन कौशल्य आजच्या तरुणांसाठी मार्गदर्शक असल्याचं देखील शाह म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एक भारत श्रेष्ठ भारत, वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत यांच्यासारख्या योजनांद्वारे शिवरायांच्या विचारांना साकार करत असल्याचं शाह यांनी सांगितलं। शाह यांनी रायगडावर छत्रपतींच्या समाधीला पुष्पांजली अर्पण केली। तसंच त्यांनी शिवाजी महाराजांच्या पालखीला खांदा देत शिवरायांप्रती आदर व्यक्त केला। त्याचबरोबर शाह यांनी जगदीश्वर महादेव मंदिरात पूजा अर्चना करत राष्ट्राच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली। रायगडाचा गड म्हणजे पराक्रम, स्वराज्य आणि आशेचा दीप आहे। या मातीला नमन करताना मी कृतज्ञ असल्याच्या भावना शाह यांनी व्यक्त केल्या। रायगडावरून देशभर शिवचरित्राचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमात शिवराई मुद्रा स्मरणिका आणि अहिल्यादेवी या पुस्तकांचं प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं।